एका कमी गर्दी असणाऱ्या ट्रेनमध्ये एक वयस्कर व्यक्ती चाललेली असते। एका स्टेशनवर त्या डब्यात 10-12 टवाळ मुलं चढतात। त्यांची खूप हसी मजाक चालू असते आणि ते म्हणतात आज खूप मजा आली, आता जाताना या प्रवासात पण काहीतरी धमाल करूया आणि काय करूया असं हसी मजाक करता करता त्यातला एक मुलगा म्हणतो की आपण या गाडीची चेन खेचूया म्हणजे TC येईल। त्याच्यावर इतर म्हणतात अरे जर TC आला तर आपल्याला दंड होईल, 1200 रुपये दंड हल्ली भरावा लागतो। तर ते म्हणतात चला आपल्या सगळ्यांकडे मिळून किती पैसे होतात ते बघूया। सगळेजण हळूहळू गोळा करतात, त्यांच्याकडे बरोबर 1200 रुपये निघतात। ते परत म्हणतात चला आपण चेन खेचूया, TC आला तर त्याला ते 1200 रुपये देऊ, पण चेन खेचण्याची गंमत आपण एन्जॉय करूया। तितक्यात त्यातला एक अतिशय शहाणा मुलगा म्हणतो आपण सगळे 10-12 मित्र इथे आहोत आणि तिकडे तो समोर एकटाच वयस्कर व्यक्ती बसलाय, आपण असं करूया चेन आपण खेचू आणि जेव्हा TC आत येईल तेव्हा सगळ्यांनी त्या म्हाताऱ्या माणसाकडे बोर्ड दाखवू आणि सांगूया की ह्यांनी चेन खेचली, म्हणजे आपले 1200 रुपये पण वाचतील आणि आपल्याला मजा पण येईल। त्याच्यावर तो म्हातारा व्यक्ती म्हणतो अरे तुमची मजा चालली आहे, तुम्ही मला का बरं विनाकारण ह्याच्यात अडकवताय? त्याच्यावरती सगळी मुलं म्हणतात नाही नाही आता आम्ही नक्की असंच करणार। म्हातारा व्यक्ती शांत बसतो। त्यांच्यातला एक खट्याळ मुलगा चेन ओढतो, गाडी थांबते। नेहमीप्रमाणे 5च मिनिटात TC तिथे येतो आणि सगळ्यांना विचारतो कोणी चेन खेचली। सगळीच्या सगळी मुलं त्या म्हाताऱ्याकडे बोर्ड दाखवतात आणि म्हणतात या बाबांनी चेन खेचली, त्यांनाच काय ते विचारा। TC त्या म्हाताऱ्या बाबांजवळ येतो आणि म्हणतो तुम्ही का बरं चेन खेचलीत? त्याच्यावर तो म्हणतो हो म्हणे मीच चेन खेचली। तो म्हणतो काय पण कारण काय? त्याचं कारण म्हणे मी एकटाच या ट्रेननी चाललो होतो आणि माझ्याकडे 1200 रुपये होते। ही सगळी मुलं डब्यात चढली आणि त्यांनी माझ्यावर दमदाटी करून माझ्याकडून 1200 रुपये काढून घेतले, म्हणून मी चेन खेचली। TC त्या सगळ्या मुलांना दरडावतो आणि म्हणतो तुमच्याकडे किती पैसे आहेत काढा। त्यांच्याकडे बरोबर 1200 रुपये निघतात। ते 1200 रुपये उचलून TC त्या म्हाताऱ्याला देतो आणि तात्काळ त्या स्टेशनवर मुलांना उतरवून टाकतो। गाडी सुरू झाल्यावर ते म्हातारा व्यक्ती आपली दाढी कुरवाळत म्हणते मुलांनो ही दाढी मी उगाचच उन्हात पांढरी केली नाही, ह्याच्यापुढे म्हाताऱ्या माणसांबरोबर पंगा घेताना विचार करत जा। असे छान किस्से ऐकण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा, ज्याचं नाव आहे अड्डा आनंदाचा।